आज आपण बनवणार आहोत गवारीची भाजी। त्यासाठी सुकं खोबरं भाजून घेणार आहे। सुकं खोबरं भाजून का घ्यायचं, कारण मग त्याला चांगलं तेल पण सुटते आणि भाजी पण चांगली चरचरीत दिसते। सुकं खोबरं, आता यामध्ये लसूण आणि आलं थोडंसं आणि कोथिंबीर, पाणी न घालता असंच मिक्सरला मोठाच मसाला करून घ्यायचा आहे। आलं, लसूण आणि कोथिंबीर असाच मोठा मसाला हा पाणी न घालता फिरवून घ्यायचा मिक्सरला। कढईमध्ये तेल टाकून घेऊया। मी मेथीची भाजी बनवलेली आता थोडीशी, त्यामुळे कढईमध्ये तेलाचं प्रमाण म्हणजे तेल जरासं होतंच आणि भाजी पण चिकटलेली आहे त्याला। मेथीची भाजी काढून घेतली आणि आता गवारी बनवत आहे। तेल तापलेलं आहे चांगलं। कढीपत्ता टाकूया आणि थोडीशी जिरे मोहरी चांगले तडतडली की कांदा टाकायचा। मसाला बनवून ठेवला, कांदा भाजत आला, आता टोमॅटो टाकू। टोमॅटो टाकल्यानंतर गवारी लगेचच टाकायची आणि गवारी चांगली याच तेलात भाजून घ्यायची, म्हणजे झाकून एक 5-10 मिनिटं ठेवायची अशीच। कारण जोपर्यंत गवारी चांगली भाजत नाही तोपर्यंत ती शिजत पण नाही लवकर। नाहीतर मग शिजवून घ्यायला पाहिजेत पहिल्यांदा आणि मग फोडणी टाकायची। मग शिजवून घेतली नसेल तर अशी चांगली तेलामध्येच भाजून घ्यायची। आता आपण 5 मिनिटं अशीच व्यवस्थित झाकून वाफवून घेऊया। 5 मिनिटं झाकायचं। डाळीच्या आमटीसाठी मी ह्यात दुधी भोपळा आणि बटाटा, टोमॅटो टाकून ही डाळ अशी गिरं शिजवून घेतलेली। आता ती पण आपण फोडणी टाकूया गवारी झाल्यानंतर। गवारी भाजली का बघूया थोडं। चांगली सखत भाजून घेतल्याशिवाय गवारी लगेच शिजत पण नाही, त्यामुळे तिला तेलात चांगले भाजून घ्यायचं। भाजले आता तो मसाला पण बनवून ठेवलेला तो टाकायचा यामध्ये। आणि लाल तिखट, थोडंसं हळद, मीठ, कांदा लसूण चटणी, आणि पुन्हा झाकून ठेवायचा आणि वरती पाणी टाकायचं ह्याच्यात, आणि हे पाणी गरम झालं की मग त्यामध्ये ओतायचं। हे असं पाणी वरती वाफेवरती ठेवायचं, म्हणजे ह्याला वाफ पकडली की पाणी पण गरम होते आणि हे गरम पाणी आपण त्यामध्ये टाकायचं। आता हे पाणी आपण यामध्ये ओतून घेऊ आणि पुन्हा झाकून ठेवायचं आहे जोपर्यंत गवारी शिजत नाही तोपर्यंत। आता यामध्ये आपण 1-2 आमसूल टाकून घेऊया। हे वाळलेले आमसूल आहेत माझ्याकडं, ओले पण टाकले तरी चालतात आणि हे वाळे पण आता शिजतात ते गवारी बरोबर छान। तोपर्यंत आपण आमटी बनवून घेऊया। भांडं ठेवलेलं आहे, यामध्ये तेल टाकूया। गवारीमध्ये थोडीशी कोथिंबीर टाकून घ्या। शिजत आलेलं आहे, 5 मिनिटात शिजलं। इकडं तेल गरम झालेलं आहे, लसूण टाकूया।
कढीपत्ता, जिरे, मोहरी टाकायचे, दुधी भोपळा वांग वगैरे टाकल्यामुळं मी थोडासा कांदा आणि टोमॅटो पण टाकणार आहे. ही डाळ शिजवताना मी यात दुधी भोपळा थोडासा, थोडंसं वांग, टोमॅटो एक आणि आमसूल पण टाकलेला होता, हळद आणि थोडंसं हिंग, हे सगळं टाकून मी ही डाळ शिजवत घेतलेली होती कुकरला. कांदा टोमॅटो भाजल्यानंतर थोडंसं हिंग टाकायचं आहे, लाल मिरची पावडर आणि ही डाळ थोडीशी टाकून द्यायची पहिल्यांदा. सगळी डाळ ओतून घ्यायची आणि कोथिंबीर, थोडीशी चवीपुरती साखर टाकायची आणि थोडंसं मीठ. आता आमटी चांगली उकळून घ्यायची. गवारी शिजली का बघूया. गवारी छान शिजलेली आहे. आता आपण गॅस बंद करून घ्यायचं आहे. आणि जर तुमच्याकडं ओलं खोबरं असेल तर वरून टाकलं तरी चालतंय, पण आपण मसाल्यात सुकं खोबरं टाकलेलंच आहे. गवारी छान शिजलेली आहे. इकडे भात तयार झालेला आहे. इथं आमटी उकळत आहे, गवारीची भाजी आणि आता चपात्या बनवून घेणार आहे. स्वयंपाक माझा पूर्ण झालेला आहे. अर्धा तासात पूर्ण स्वयंपाक तयार. ही थोडीशीच मेथीची भाजी बनवलेली होती. मी सांगितलं पहिल्यांदा गवारी बनवायच्या आधी एवढीशीच राहिलेली, कारण मी थालीपीठमध्ये थोडी टाकलेली, थोडी भाजी बनवलेली अजून इथं आणि आता थोडी बनवली. हे माझ्याकडं आता 2 वर्ष झालं कैरीचं लोणचं, हे मी स्वतः घरी बनवलेलं होतं आणि आता हे आपण उन्हाळ्यात मी लोणचं बनवणार आहे. हे मी थोडं बाहेर काढून ठेवलेलं होतं. हे असं काळं पूर्ण मी हे फक्त पिवळं म्हणजे हळद टाकून बनवलेलं आहे. यात मी चटणी वगैरे म्हणजे बुक्का वगैरे काय वापरलेला नव्हता. 2 वर्ष झालं याला. अतिशय चांगलं राहिलं आहे अजून आणि छान टिकलं आहे पण. हे एक बनवलेलं आणि एक गोड लोणचं पण बनवलेलं, ते पण दाखवते. हे गोड लोणचं बनवलेलं आणि 2 वर्ष झालं असं इतकं छान टिकले. ते व्यवस्थित सगळं बनवलं ना म्हणजे टिकते पण चांगलं. आता हे एवढंच उरलं, त्यामुळे यावर्षी मला परत लोणचं बनवायचं आहे. मी लोणच्याची व्यवस्थित रेसिपी पाठवणार आहे आणि बनवणार पण आहे. आणि गोड लोणचं आंब्याचं इतकं छान लागते की नाही. हे 2 वर्ष टिकले त्यामुळे असं काळसर दिसतंय, पण टेस्ट एक नंबर छान झालेली आहे त्याची. आणि हे पण आमटे उकळलेले. तर गॅस मी बंद करून टाकते. आजच्या रेसिपी जर आवडल्या असतील तर नक्की लाईक करा. श्री स्वामी समर्थ.